ऑफ डिग्री सेल्सियस टू डिग्री फॅरेनहाइट. मीन्स आपल्याला टेम्परेचर कन्वर्ट करायचं आहे डिग्री सेल्सियस मधून डिग्री फॅरेनहाइट मध्ये. सो आपण बघून घेऊ फॉर्म्युला काय असेल. सो डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू असेल 9/5 मल्टिप्लाइड बाय डिग्री सेल्सियस प्लस 32. हा फॉर्म्युला यूज करून आपण डिग्री सेल्सियसचं कन्वर्शन डिग्री फॅरेनहाइट मध्ये करू शकतो. बरोबर. एक्झाम्पल बघू आपण. सपोज आपल्याला गिवन आहे एक सुरुवातीला घेऊन घेऊ आपण 0 डिग्री सेल्सियस. मीन्स आपण पाहणार आहोत 0 डिग्री सेल्सियस फॅरेनहाइट मध्ये काय टेम्परेचर देईल. सो डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 मल्टिप्लाइड बाय डिग्री सेल्सियस. डिग्री सेल्सियसचं टेम्परेचर ठेवायचं जे की आहे 0 डिग्री सेल्सियस प्लस 32. सो बघा आता कुठल्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय 0. 0 प्लस 32 येऊन जाईल. सो 0 प्लस 32 असेल 32. दॅट इज 32 डिग्री फॅरेनहाइट. सो 0 डिग्री सेल्सियस साठी आपलं फॅरेनहाइट मध्ये टेम्परेचर असेल 32 फॅरेनहाइट. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण सेकंड. सो आपण घेऊ 45 डिग्री सेल्सियस. नेक्स्ट एक्झाम्पल घेतला आपण 45 डिग्री सेल्सियस. आता बघा डिग्री फॅरेनहाइट मध्ये असेल. सो 9/5 मल्टिप्लाइड बाय 45. आता जे टेम्परेचर असेल डिग्री सेल्सियस मध्ये ते पुन्हा आपण लिहिलं मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस 32. बघा आता 5 ने 45 डिवाइड करा. 5 9 जा 45. 9 मल्टिप्लाइड बाय 9 दॅट इज 81 प्लस 32. सो बघा 81 प्लस 32 दॅट इज 2 + 1 3 8 + 3 11 113 डिग्री फॅरेनहाइट. सो 45 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असेल तर डिग्री फॅरेनहाइट मध्ये 113 डिग्री फॅरेनहाइट. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू शकतो आपण. थर्ड आता बघू आपण 100 डिग्री सेल्सियस साठी. सो 100 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असेल तर डिग्री फॅरेनहाइट मध्ये काय असेल. सो डिग्री फॅरेनहाइट इक्वल टू 9/5 मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं जे टेम्परेचर डिग्री सेल्सियस मध्ये आहे प्लस 32. पुन्हा 5 ने डिवाइड करा. सो 5 20 जा 100. सो 9 2 जा 180 प्लस 32. सम करा 180 प्लस 32 दॅट इज 0 + 3 8 + 3 1 कॅरी 1 212 डिग्री फॅरेनहाइट. सो 0 डिग्री सेल्सियस असेल तर 32 डिग्री फॅरेनहाइट आलं. 45 असेल तर 113 आलं आणि 100 डिग्री सेल्सियस असेल तर 212 डिग्री फॅरेनहाइट. अशा प्रकारे तुम्ही कन्वर्ट करू शकता डिग्री सेल्सियस टू डिग्री फॅरेनहाइट. सिंपल काय करायचं आहे तुम्हाला. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 कन्वर्शन फॅक्टर आहे 9/5 मल्टिप्लाइड बाय जे टेम्परेचर असेल डिग्री सेल्सियस मध्ये प्लस करायचं आहे 32 आणि तुम्हाला मिळेल टेम्परेचर इन डिग्री फॅरेनहाइट.